झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस. दोघांनाही एबीपी माझा आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीनेही शुभेच्छा. नेहमीच्या राजकीय चर्चा, वादविवाद हे तर झिरो आवर मध्ये आपण पाहतोच. मात्र आजचा झिरो आवर थोडा वेगळा असणार आहे. वयाच्या आणि राजकारणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या या दोन राजकारण्यांवरचा आजचा झिरो आवर आहे. वयाच्या प्रोटोकॉलनुसार म्हणायचं तर दादा सिनियर आहेत आणि पदाच्या संकेतानुसार फडणवीस वरिष्ठ आहे. गमतीचा भाग सोडला तरी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यापासूनच आजच्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो आहोत. देवेंद्र फडणवीस हे नाव तसं पाहता 2014च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आलं. निवडणुकीपूर्वीच ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील हे स्पष्ट झालं होतं. सुरुवातीला नवखा, तरुण आणि म्हणून गृहीत धरता येईल असं मानल्या गेलेल्या भल्या भल्यांना चकवा देत देवेंद्र फडणवीस हे नाव गेली 10 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आलंय. काँग्रेसनंतर 100 पार जागा भाजपला 3दा मिळवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व यातच अधोरेखित होतं. मराठा आरक्षण मोर्चा, उद्धव ठाकरे यांची वेगळी भूमिका अशा अनेक कसोटी पाहणाऱ्या स्थितीतही फडणवीसांनी स्वतःचं आणि पक्षाचं स्थान सतत वृद्धिंगतच केलं. गेल्या काही काळापासून तर मोदींनंतर पंतप्रधान पदासाठीच्या भाजपमधील नावात फडणवीसांचं नाव सतत येऊ लागलंय. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व गाजवलेल्या शरद पवारांशी आता फडणवीसांची तुलना होऊ लागली. एकेकाळी राज्यातील कोणत्याही राजकारणामागे यामागे पवारांचा हात आहे असे सगळे म्हणत. आज ते स्थान फडणवीसांचं आहे. ही दोन नावं, दोन व्यक्ती, दोन पर्व आणि दोन पक्ष विचारधारांचं प्रतिनिधित्व आहे. म्हणजेच एक काळ शरद पवारांचा, मग आजचा काळ, आजचे शरद पवार किंवा आजचे चाणक्य हे देवेंद्र फडणवीस आहेत का? हाच आहे आपला प्रश्न. फडणवीसांबद्दलचा सुद्धा आणि अजित पवारांचा सुद्धा आपण दोन्ही प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी जाणार आहोत माझा पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी, ज्याचा कौल द्यायचा आहे तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना. देवेंद्र @ 55 महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य हे बिरुद शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांकडे गेलंय असं वाटतं का? हो किंवा नाही हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या हँडलवर जाऊन या प्रश्नाला आपल्याला कौल द्यायचा आहे. त्यानिमित्तानं तुमचंही मत आम्हाला लक्षात येईल. आणि दुसरा आपला प्रश्न आहे, अजितदादा @ 66 उपमुख्यमंत्री अजित पवार नजीकच्या भविष्यात मुख्यमंत्री होतील असं वाटतं का? याला सुद्धा उत्तर द्या. अजित पवारांची फार जुनी महत्वाकांक्षा आहे, ती त्यांनी कधी लपवून ठेवली नाही. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं त्याचे उत्तर येऊ द्या. देवेंद्र फडणवीस हे रसायन वेगळं आहे. राज्यातील अन्य राजकारण्यांप्रमाणे त्यांचा थांग लागत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वात जसं मोठं कौतुक असणारा वर्ग आहे तसाच त्यांच्यावर टीका करणारे सुद्धा लोक कमी नाही आहेत. ग्राफिक्सद्वारे पाहूयात फडणवीस काही अधिक काही उणे आपल्या मीडिया सेंटरला जाऊन फडणवीसांचं व्यक्तिमत्व आणि त्यातल्या पॉझिटिव्ह आणि वेगळ्या गोष्टी, जमेच्या गोष्टी. फडणवीसांचे महाराष्ट्राच्या समाज, संस्कृती आणि राजकारणाचे परिपूर्ण ज्ञान आणि भान आहे. कमी वयात 3दा मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. राजकारणातील दीर्घ कारकिर्दीसाठी लागणारे वयोमान त्यांच्या बाजूने आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण आशीर्वाद, पंतप्रधान मोदींचं भक्कम समर्थन. महाराष्ट्र भाजपवर पूर्ण पकड, पक्षांतर्गत विरोधकांवर नियंत्रण. विरोधी पक्षांकडे फडणवीसांना तोड देणारा नेता नाही. तर निष्कलंक व्यक्तिगत चारित्र्य, कोणत्याही वावग्या प्रकरणात नाव किंवा कुजबुजही नाही. तर या जमेच्या गोष्टी आहेत देवेंद्र फडणवीसांच्या. मात्र काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा आहेत. शरद पवारांचा राजकारणात आदरयुक्त दबदबा आजही मानला जातो. फडणवीसांचा मात्र भीतीयुक्त आदर आहे. लक्षात घ्या, आदरयुक्त दबदबा आणि फडणवीसांचा आहे भीतीयुक्त आदर. फडणवीस अनेकदा जातीवरून लक्ष केले जातात. एक ही गोष्ट अशी आहे की ज्या बाबतीत देवेंद्र फडणवीस थोडेसे त्यांना ज्यांच्याजवळ आपण नाजूक कोपरा म्हणू व्यक्तिमत्वाचा, तो हा भाग आहे. मराठा आरक्षण मोर्चे, ओबीसी आंदोलनं या आव्हानांवेळी फडणवीसांची कसोटी लागली होती. तसंच पक्षांतर्गत किंवा अन्य पक्षात तुलनेनं त्यांना मित्र कमी आहेत. शरद पवारांची तुलना करायची झाली तर त्यांचे सर्वपक्षीय मित्रमंडळी आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस मित्र म्हणू शकतील अन्य पक्षातले, आपल्या पक्षातली अशी माणसं तुलनेनं कमी आहेत. मोदींशी उत्तम संबंध आहेत त्यांचे. मात्र अमित शाह आणि फडणवीस संबंधांवर सदैव चर्चा झडतात आणि सदैव असं एक वातावरण आहे किंवा म्हटलं जातं
की या दोघांमध्ये नेमकी काय केमिस्ट्री आहे ती लक्षात येत नाही. आता या पार्श्वभूमीवर हा झाला देवेंद्र फडणवीसांचे आपण पॉझिटिव्ह आणि अन्य मुद्दे ज्याला आपण म्हणू अधिक उणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण जो मुख्य प्रश्न आहे आपला की शरद पवार आणि आजच्या काळातले चाणक्य आहेत का देवेंद्र फडणवीस, त्यावेळी स्वाभाविकरित्या त्या दोघांच्या व्यक्तिमत्वांची तुलना करणं ओघांना आलंच. त्यामुळे ते सुद्धा पाहूयात आपण. पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस. असे फडणवीस असे पवार. पवारांना लहान वयात आमदारकी आणि मुख्यमंत्रीपद मिळालं. फडणवीसांनीही तीच कामगिरी करून दाखवली आहे. पवारांनी दोनदा काँग्रेस सोडली, एकदा ते परत आले, दुसऱ्यांदा ते वेगळे होऊन त्यांनी आघाडी केली. फडणवीस मात्र सदैव भाजपसोबत एकनिष्ठ राहिले. पवारांच्या नव्हे राज्यातील फलोत्पादन क्रांती, कृषी उत्पादन वृद्धी, शेतकरी पूरक निर्णय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आदी प्रमुख निर्णय शरद पवारांच्या नावावर आहेत. फडणवीसांनी जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रोचं जाळं, विविध शहरामध्ये मराठा एसीबीसी आरक्षण असे काही प्रमुख निर्णय त्यांच्या नावावर आहेत. शरद पवारांची प्रतिमा मराठा स्ट्रॉंग मॅन, मात्र धर्मनिरपेक्ष आणि जातीय बेरजेचं राजकारण ते सदैव करत आले. फडणवीसांद्वारे ओबीसी डीएनए हा मुख्य मानत बेरजेचं राजकारण त्यांनी केलं, मात्र तरी सुद्धा हिंदुत्व हीच प्रमुख ओळख त्यांनी जाणीवपूर्वक कायम ठेवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव तसा मर्यादित राहिला. मुंबईत प्रभावहीन आहे. आमदारकीच्या 100 जागा राष्ट्रवादीला कधीही मिळवता आल्या नाहीत. फडणवीसांच्या काळात प्रदेश भाजपची 100 पार हॅट्रिक झालेली आहे. मुंबई मनपाची सत्ता 2017ला मिळवण्याची संधी असूनही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. पवारांनी अन्य पक्षातील नेते स्वपक्षात आणले आणि पक्ष वाढवला. त्याबाबतीत त्यांच्यावर टीकाही झाली. फडणवीसांनी अन्य पक्षीय नेते तर आणलेच, शिवाय राष्ट्रवादी शिवसेना हे पक्ष फोडून महाराष्ट्राचं राजकारणच त्यांनी बदलून टाकलं. ज्याबद्दल त्यांचा कौतुक करणारा वर्ग आहे आणि टीका करणारा सुद्धा वर्ग आहे. देवेंद्र फडणवीस गेल्या 10 वर्षामध्ये एका फार मोठ्या राजकीय उत्क्रांतीतून पुढे होत गेलेले. या काळामध्ये जसे कौतुकाचे क्षण आले